जय हिंद. येणाऱ्या 48 तासामध्ये इराण इस्रायलवर हल्ला करेल असं सगळंच मीडियामध्ये सांगितलं जात आहे, पण खरोखरच असं होईल का याची शक्यता मला फारच कमी वाटते. 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, मागच्या काही आठवड्यांचा जर आपण एकूण परामर्श घेतला तर इस्रायल आणि इराण यांच्यामधले एक प्रकारचे द्विपक्षीय संबंध हे स्फोटक बनत चाललेले आहेत. 1 एप्रिल 2024 ला इस्रायलच्या मार्फत सिरियामध्ये इराणच्या एम्बेसीवर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये 12 लोकांची एक प्रकारे हत्या करण्यात आली, ज्यामध्ये IRGC इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोरचे सिनियर कमांडर सुद्धा होते. दुसरी महत्वाची गोष्ट, हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिये याच्या मुलांचा सुद्धा एक प्रकारे निर्घुण खून, त्यांची हत्या इस्रायलनं मागच्या काही दिवसांमध्ये केलेली आहे. एकूणच हमासशी संबंधित संघर्ष असो किंवा इराणशी संबंधित ज्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आहेत त्यांचा आणि इस्रायलचा संघर्ष असो, याच्या अनुषंगानं मागच्या काही आठवड्यांमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, असं जरी असलं तरी येणाऱ्या 48 तासामध्ये इराण इस्रायलवर हल्ला करेल अशी परिस्थिती ही खरोखरच निर्माण होताना मला दिसत नाही. याची महत्वाची कारण म्हणजे कुठलंही युद्ध जे असतं त्या युद्धामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर जो असतो तो असतो सरप्राईज अँड डिसेप्शन. एक प्रकारे दुश्मनाला गाफील ठेवून, एक प्रकारे डिसेप्शनच्या माध्यमातून दुश्मनाला गाफील ठेवून हल्ला करण्याची रणनीती ही नेहमीच युद्धामध्ये वापरली असते. ज्या वेळेस सगळ्या जगामध्ये एक प्रकारचा हाईप त्या ठिकाणी केली जाते की इराण तर्फे हल्ला केला जाईल, तर त्या अनुषंगाने वाटतंय की खरोखरच येणाऱ्या 48 तासामध्ये इराणच्या मार्फत इस्रायलवर हल्ला होणार नाही, कारण इस्रायलचं प्रिपेअर्डनेस लेवल, त्यांची तयारी ही पूर्ण असणार आहे आणि या अनुषंगानं सरळ इराण हा इस्रायलवर हल्ला करणार नाही. याचा अर्थ इराण जो आहे इस्रायल विरुद्ध बदला घेणार नाही का? जरूर त्या ठिकाणी घेईल, पण त्याला जे आहे 2 अनुषंगानं किंवा दुहेरी पद्धतीनं इराण या परिस्थितीचा इस्रायल विरुद्ध वापर त्या ठिकाणी करून घेईल. पहिली गोष्ट, 48 तासामध्ये जरी नसलं तरी येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच इराण प्रत्यक्षरित्या नाही, पण त्यांचा जो एक प्रकारे ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स आहे, म्हणजे थोडक्यात इराणद्वारा समर्थित ज्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आहेत, ज्यामध्ये महत्वाचा समावेश हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेचा आहे, त्याच्याद्वारे नक्कीच लेबनन किंवा इस्रायलच्या पूर्वेकडून त्याचबरोबर इस्रायलच्या उत्तरेकडून इस्रायलमध्ये हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे या अनुषंगानं या एक प्रकारे प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इराण हा नक्कीच इस्रायल विरुद्ध हल्ले करेल, पण इमिजिएटली 48 तासात असं तो करेल का याची शक्यता जी आहे ती फार कमी वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारचं हाईप निर्माण झालेलं आहे, ज्या प्रकारे इराण हा इस्रायलवर हल्ला करेल अशा प्रकारची जी आहे संपूर्ण जगामध्ये बातमी त्या ठिकाणी पसरवली जाते, या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे दबाव तंत्र म्हणून नक्कीच इराण त्या ठिकाणी वापर करेल आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असणार आहे ती अमेरिकेची असणार आहे. कारण सगळ्या जगाला माहित आहे की इस्रायलचा खऱ्या अर्थानं खंदा समर्थक जर कोणी असेल तर तो अमेरिका आहे. मग या सगळ्या परिस्थितीचा इराण हा नक्कीच फायदा घेईल आणि 2 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत याच्या माध्यमातून इराण हासिल करण्याचा प्रयत्न करेल. एक सर्वात महत्वाची गोष्ट की मागच्या काही वर्षांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये जो न्यूक्लिअर टॉक आहे, म्हणजे अण्वस्त्र कराराशी संबंधित जी चर्चा थांबलेली आहे, तर त्या चर्चेला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी एक प्रकारे इराण या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं अमेरिकेवर दबाव निर्माण करू शकेल आणि एक प्रकारे अमेरिकेला अशी ग्वाही देईल की आम्ही इस्रायल विरुद्ध हल्ला करणार नाही, पण त्याच्या बदल्यामध्ये कुठेतरी या अण्वस्त्र कराराशी संबंधित जी एक प्रकारे चर्चा थांबली होती त्या चर्चेला पुन्हा पूर्ववत करण्यामध्ये इराण जो आहे यशस्वी होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक दबाव तंत्र म्हणून पुन्हा इराण जो आहे अमेरिकेला एक प्रकारची ग्वाही देऊ शकेल की आम्ही इस्रायल विरुद्ध कारवाई करणार नाही, पण त्याच्या बदल्यामध्ये आता अमेरिकेनं इस्रायलवर एक प्रकारे दबाव तंत्र वापरून खऱ्या अर्थानं गाझा ट्रूस म्हणजे
गाझा पट्टीमध्ये ज्या प्रकारे इस्रायल अत्यंत आक्रमक भूमिका घेतोय, त्याला कुठेतरी पूर्ण विराम लावण्याची पूर्णपणे जी आहे शाश्वती जर अमेरिका त्या ठिकाणी देत असेल, तर इराण हमला करणार नाही, अशा प्रकारची सुद्धा एक प्रकारे कूटनीती इराणद्वारे त्या ठिकाणी वापरल्या जाऊ शकते. म्हणजेच या सगळ्या अफरातफरीच्या परिस्थितीचा एक प्रकारे दबाव तंत्र म्हणून वापर करून इराण गाझा ट्रूस म्हणजेच गाझा पट्टीमध्ये म्हणजेच हमास विरुद्ध जी कारवाई इस्रायल कडून चालू आहे, त्याला कुठेतरी स्वल्प विराम, त्याला कुठेतरी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या माध्यमातून गाझा पट्टीमध्ये शांतता आणण्याचा प्रयत्न हा इराणच्या द्वारे असू शकेल. तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या परिस्थितीचा आपल्यासाठी फायदा करून घेता येईल का? एक प्रकारे न्यूक्लिअर टॉक्स अण्वस्त्र कराराशी संबंधित ज्या चर्चा मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेसोबत थांबलेल्या आहेत, त्याला पूर्ववत करता येईल का? हा सुद्धा इराणचा या सगळ्या परिस्थितीमधून फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. आणि दुसऱ्या बाजूला जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इराण त्याच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इस्रायलची जी मर्मस्थान आहेत, इस्रायलचे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेल. इन नटशेल येणाऱ्या 48 तासामध्ये खरोखरच इराण इस्रायलवर युद्ध पुकारेल का? इराण इस्रायलवर हल्ला करेल का? त्याची शक्यता खूपच कमी वाटते, पण अप्रत्यक्षरित्या नक्कीच इराण दबाव तंत्राचा या ठिकाणी वापर करेल अशी शक्यता आज घडीला तरी जास्त वाटते.